मॉर्निंग फ्रेंड्स, मी तुमचा आवडता राज कांबळे, तुमचा होस्ट माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करत. त्यांच्याचं नाव आहे प्रवासी राज. आणि आज आपण चाललो आहे ते थोडंसं वेगळ्या ह्याने चाललेलं आहे. म्हणजे युजली तुम्हाला बाईक राईड करताना बघितलं असेल, पण आज आपण जे चाललेलं आहे ते आज आपण फ्लाईटने चाललेलं आहे. आणि आता मी सध्या आहे ते मुंबई एअरपोर्टला आहे. साधारण सकाळचे 4 वाजले आणि माझी जी फ्लाईट आहे ती 5 वाजताची आहे. तर आता मी फ्लाईट बोर्ड करून डायरेक्ट तुम्हाला फ्लाईटमध्ये भेटतो. चला. तर फायनली आपण जयपूरला पोचलेलो आहोत आणि फ्लाईटमध्ये मी दाखवू नाही शकलो, कारण माझा पण फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि मला पण थोडं असं भीतीदायक वाटत होतं. पण आता वाजलेत सकाळचे 7 आणि आपण आता पोचलो आहे हे जयपूरला. तर असं काही आहे जयपूर एअरपोर्ट. तुम्हाला बाहेरून सुद्धा दाखवायलाच मी, जसं मी प्लेनमधून आता अनबोर्ड करेल तेव्हा. तर आत्ताच आपण जयपूरला पोचलेलो आहोत आणि जयपूरच्या गाडीमध्ये बसलोत. आपण बुक केलं आहे ती अर्बेनी आहे. ही पूर्ण आपलीसाठी ही फॉर नेक्स्ट 6 to 7 days ही अर्बेनी आपल्यासोबतच राहणार आहे. जयपूर मला असं वाटतं खूप जास्तच क्लीन आहे. मस्त क्लीन रखा आपल्याला म्हणजे म्हणजे कंपॅरेटिव्हली मी आत्तापर्यंत जेवढं फिरलो त्याच्यापेक्षा जयपूर हे मला जास्तच क्लीन वाटलेलं आहे. हा पत्रिका गेट आहे. ह्याचा इतिहास असा आहे की आता 4-5 वर्ष आधीच बनला हा. पण जो इकडचा एक राजस्थान पत्रिका करून एक जुना पेपर आहे खूप, त्या पेपरच्या मालकाने हा गेट बांधला आहे. खूप सुंदर काहीतरी नवीन आपल्याला बघायला भेटलं आज इथे. राजस्थान. आत्ताच आपण पोचलेलो आहे जयपूरच्या स्ट्रीट्सवरती आणि ब्रेकफास्ट केलेला आहे. खूप चांगला ब्रेकफास्ट झालेला आहे माझा आजच्या दिवसाचा. स्टार्टिंगचा ब्रेकफास्ट आपण जो केलेला आहे हा जयपूरचं फेमस डेस्टिनेशन आहे फूडसाठी, जे की आहे लस्सीवाल्याच्या इथे मी ट्राय केलेलं आहे त्याची पुरी भाजी आणि त्याच्यासोबतच त्याचं एक आलू टिक्की आहे. ते तुम्ही मस्ट ट्राय आहे. तर प्लीज तुम्ही कधी पण जयपूरला आले तर हे नक्की ट्राय करा. हे रिकमेंडेड आहे माझ्या. तर असं काही आपलं हॉटेल आहे विस्टा इंटरनॅशनल. हा एक वेगळा रिसेप्शन एरिया. ह्याच्या खालती रेस्टॉरंट आहे, त्याच्या खालती एक वेगळी मेन लॉबी आहे. आणि तुम्हाला मी एकदा रूम टूर देतो. तर हा आपला रूम आहे 507. वॉशरूम क्लीन आहे सगळंच. हा इथे तुमचा बाथ एरिया आहे. इथे एक छोटंसं कबर्ड आहे, त्याच्यामध्ये तुमचं सगळं अमेनिटीज राहतात. हा इथे एक छोटंसं लॉकर दिलं आहे तुमच्या बिलॉंगिंगसाठी. पाण्याची किटली इथे मस्त आहे. हा असा बेड आहे एकदम नीटका. हा एक मस्त असं काउच टाईपमध्ये बसायला तुम्हाला एक छोटीशी जागा दिलेली आहे. आणि हा स्टडी टेबल, टी व्ही आहे, पार्किंग आहे. मी तुम्हाला हॉटेलमधून जरा व्ह्यू दाखवतो माझ्या. हा बघा, हे आहे जयपूरचा व्ह्यू. स्मॉल सिटीजमध्ये राहायला जी मजा येते ना, ती असं आपल्या इकडे बिग सिटीजमध्ये नाही आहे. मी आधीसुद्धा सगळ्यांना सांगितलं ही गोष्ट. स्मॉल सिटीजमध्ये जी राहायची मजा आहे ना, ती बिग सिटीजमध्ये एवढी नाही येते आजकाल, असं मला वाटायला लागले. बट आपण राहतो बिग सिटीजमध्ये, म्हणून आयुष्यामधून छोटासा एक टाईम काढून असे छोटे मोठे वेकेशन्स प्लॅन करा नक्कीच. आणि जर माझं कॉन्टेंट तुम्हाला आवडत असेल तर प्लीज खालती जे बटन येते लाईक शेअर सबस्क्राईबचं, ते एकदा हिट करून घ्या. तर आता आपण लंच करून घेऊया आणि लंचच्या नंतर आपला काय प्लॅन आहे मी तुम्हाला नक्कीच कळवेल. तर जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, आता आपण लंचला आलेलो आहे आणि ह्यांचं हॉटेलचं स्वतःचं एक रेस्टॉरंट आहे ज्याचं नाव आहे द पवेलियन. ते रेस्टॉरंट मी तुम्हाला पुढे दाखवतो आहे. पण आता सध्या आम्ही ऑर्डर केलेलं आहे ते आहे मुर्ग मसाला आणि त्याच्यासोबत आहे चिकन टिक्का मसाला.
तर पटकन आपण जाऊन तुम्हाला एकदा हॉटेलचं टूर करवतो की कसं आपलं रेस्टॉरंट आहे आणि कसं ते हॉटेलची लॉबी आहे. सो असं काहीतरी हॉटेल आहे, म्हणजे रेस्टॉरंट आहे त्यांचं. तो रेस्टॉरंटचा ॲड आहे आणि इथे सगळे जेवायला बसलेले आहेत. आमचं ऑर्डर केलेलं अजून आलं नाही आहे. ठीक आहे. आणि हे आहे द पवेलियन, हे त्यांचं रेस्टॉरंट आहे, त्याचं नाव आहे. आणि मी डेफिनेटली रिकमेंड करेल, कारण की मी थोड्या वेळापूर्वीचं फूड खाल्लेलं, तर मला ते आवडलेलं. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग फ्रॉम जयपूर. आणि आज आपण चाललोय इथे फिरण्यासाठी, साईट सीन्स बघण्यासाठी. आणि सगळं काय रेडी आहे. आता हे बघा, घरातले सर्व रेडी झालेले आहेत. डॅडी आहे, पप्पा आहे, ओम आहे, शार्दूल आहे. आणि आपण अर्बेनिया बुक केलेली, जसं मी तुम्हाला काल दाखवलं नाही, पण आपण इथे एक 6 दिवसासाठी अर्बेनिया बुक केलेली आहे. आणि तीच अर्बेनिया घेऊन आता आपण साईट सीनला निघालोय. तर तुम्हाला सध्या जयपूरचे थोडे व्ह्यूज दाखवतो. हे बघा, ही जयपूर सिटी आहे. मला असं वाटतं जयपूर सिटी बघितल्यावरती आपल्याला आपल्या इकडचे जे टायर 2च्या सिटीज आहेत त्यांची आठवण येऊ शकते. बट हा, क्लिनलीनेस मध्ये थोडं जयपूर जास्त चांगलं आहे. ही आहे जयपूरची पिंक सिटी, तुम्ही बघू शकता. ऑलमोस्ट सगळे दुकानं इथे पिंक आहेत. त्या साईडला पण दिसतंय की नाही, खूप सुंदर. हे सगळंच पिंक आहे, म्हणून मी ते पिंक सिटी नाव ठेवलेलं आहे जयपूरला. आणि पाठीमागे गेट होता, मी गेटचा फोटो तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. तर त्या गेटचं एंट्रन्स आहे हे सिटीमध्ये येण्यासाठी. इथून हरियाणा फक्त 150 किलोमीटर आहे, म्हणून इथं हरियाणाच्या गाड्या तुम्हाला भरपूर दिसू शकतात. आणि याच्या छोट्या मोठ्या रिक्षाच आहेत. हे आपण थोड्या वेळाने एक्सपिरियन्स करणार या रिक्षामध्ये बसून. आणखी ह्याला तिरची असं काहीतरी म्हटलं जातं इथे. रिक्षा, इलेक्ट्रिक रिक्षा तुम्हाला भरपूर भेटतील देन कम्पॅरेटिव्हली देन CNG. आणि मी तुम्हाला प्रिफर केलं की इथे आल्यावरती तुम्ही डायरेक्ट गाडीच बुक करा, कारण की यांचे जे रिक्षाचे कॉस्ट आहेत ते खूप जास्त आहेत. हा आहे जयपूरच्या सिटी पॅलेसच्या आत जाणारा पहिला गेट. हा पहिल्याच्या काळामध्ये राजा महाराजे यूज करत होते, पण आता हा फक्त कॉमन लोकांसाठी आहे. राजा महाराजांसाठी जो यूज करणारा गेट आहे तो ह्याच्या बॅक साईडला आहे, जिथून ते लोक येऊन जाऊ करतात. आणि हा समोर जो गेट तुम्हाला आता बघितलाय ह्याचं नाव आहे गणपती गेट किंवा गणेश गेट, कारण की हा आतमध्ये, पॅलेसच्या आतमध्ये जायचा सर्वात पहिला गेट आहे, जो आधीच्या काही यूज केला जायचा. आणि आता आपण इथं पटकन पार्किंग करून ह्याच्या पुढे अजून 1-2 गेट आहेत, तर ते एक्सप्लोर करून तुम्हाला सांगतो मी. हे आहे मानसिंग, जे इतर राजा होते, जोधाबाईचे पप्पा, त्यांचं पॅलेस. आणि त्यांची 7th जनरेशन आता इथं राहते. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया की इकडे कसं अजून राहत आहेत आणि काय काय माझे पप्पा. आणि आपण इथे एक गाईड सुद्धा तयार केलेले आहेत. तर हे आपले गाईड आहेत. ह्याला सिटी पॅलेस असं म्हटलं जातं. आणि हे आमच्या घरातले सगळे बघायला चालले. बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला सिटी पॅलेस फिरण्यासाठी. इथं सिटी पॅलेसची एंट्रीसाठी आपल्याला तिकीट ऑफिस आहे, रॉयल जयपूर महाराजा दिलेलं तिथे. या सगळ्या इथं व्हिजिटर्सच्या आपल्याला एम्युनिटीज दिल्या आणि इथे प्राईस दिले. मी प्राईसचा फोटो तुम्हाला नंतरला टाकून देतो.
म्हणजे तुम्ही मस्त व्हिडिओ पॉज करून तो पूर्ण बघू शकता किती काय कॉस्ट लागते. यहाँ पे पैलेस भी है और कलेक्शन दोनों चीजें, और इसी के बाजू में फिर वो जंतर मंतर है, एस्ट्रोनॉमिकल ऑब्जर्वेटरी, और फिर वॉकिंग डिस्टेंस है हवा. इथे कमिशनर ऑफिस आहे आतमध्ये आणि आपण चाललोय ते या साईडला. इथे सिटी पॅलेस आहे. सिटी पॅलेस मध्ये अजून जसं मी तुम्हाला सांगितलं 7 जनरेशन राहते, तर ते जिथं राहतात तो अजून त्यांचा पॅलेस आहे. बट ह्याच्यामधला काही पार्ट आहे जो त्या लोकांनी आता म्युझियम म्हणून टाकलाय, तर त्या म्युझियमला आपण व्हिजिट करतोय. जे मी मगाशी तुम्हाला सांगवलं की तिकीट आहेत, तर तिकीट्स आता घेतलेले आहेत आपण आणि त्या तिकीट्स घेऊन आपण आज चाललेलो आहे पिक्चर बघायला. तर इथे मॅप असा दिला जातो काहीतरी. असं एंट्रन्स आहे. वाव, खूप सुंदर एंट्रन्स आहे. बाजूला 2 तोफा लावलेल्या आहेत आपल्या. शादू हे बघ बाबू आपला आणि आपण एकत्र चला आता तिकडे. ओके, आपका मोस्ट वेलकम है सिटी पैलेस में. एक्चुअली जो पैलेस है सवाई सवाई जयसिंह सेकंड ने बनवाया 1727 में. सवाई जयसिंह सेकंड जो थे वो आमिर पैलेस के लास्ट महाराजा थे और जयपुर के फर्स्ट किंग थे. आमिर पैलेस यहाँ से 10 किलोमीटर दूर है और पहाड़ों पे बना हुआ है. तो वहाँ पे पानी का प्रॉब्लम हुआ, पॉपुलेशन बहुत ज़्यादा इंक्रीज हो गया, फिर राजा ने नया टाउन स्टेबलाइज किया और अपना कैपिटल वहाँ से यहाँ शिफ्ट किया 1734 में. तो सवाई जयसिंह सेकंड के बाद में उनके सभी डिसेंडेंट्स जो हैं वो सभी इसी पैलेस में रहते आ रहे हैं, और अभी भी जो है जयपुर की रॉयल फैमिली है पैलेस में रहती है. महाराजा की डॉक्टर हुए प्रिया कुमारी जो भी लीड महाराजा ने अपने डॉटर के एल्डर को अडॉप्ट कर लिया लीगली एज ए सन, और वो महाराजा बने. ये वो यंग है जो कैप्टन, और जो राजा है वो पोलो प्लेयर है, पोलो गेम खेलते हैं. अभी फैमिली में 5 लोग हैं और सब लोग इसी पैलेस में रहते हैं, सिटी पैलेस में. जहाँ पे वो लोग रहते हैं वो चंद्रमहल कहलाता है, और बाकी पूरा जो पैलेस है वो सिटी पैलेस है. जो पैलेस है उसको देखने के लिए सेपरेट टिकट है, मैंने बात बताया 4000 रुपीज़ पर हेड. ये जो पैलेस है इसके हाफ पार्ट को सवाई मानसिंह सेकंड जो जयपुर के 10th किंग थे उन्होंने 1959 में म्यूजियम में कन्वर्ट किया. अभी हाफ पार्ट पैलेस हाफ पार्ट म्यूजियम. हमारे पास जो टिकट्स है वो म्यूजियम गैलरी से. ठीक है, तो मेरे पीछे जो बिल्डिंग दिख रहा है पुराने टाइम का दरबार हॉल था यहाँ पे, लेकिन जब म्यूजियम यहाँ पे ओपन किया गया तो 1959 को उसको म्यूजियम में कन्वर्ट कर दिया. तो स्पेशली वहाँ पे देखने के लिए राजाओं के पुराने टाइम के चेयर्स लगे हुए गोल्ड सिल्वर प्लेटेड, कैनोपी है वो भी गोल्ड सिल्वर प्लेटेड है. राजाओं के पोर्ट्रेट्स हैं, पुराने टाइम का शैंडलियर लगा हुआ है, क्रिस्टल ग्लास से बना हुआ, सेकंड लार्जेस्ट शैंडलियर इन इंडिया. ठीक है, सबसे बड़ा शैंडलियर ग्वालियर में है इंडिया रॉयल फैमिली के पास पुराने टाइम का. सेकंड लार्जेस्ट है यहाँ पे म्यूजियम के अंदर. अभी हम लोग वहाँ से एंट्री करेंगे और सो हे जे आहे ते पूर्ण सोन्याने बनलेली कॅनोपी आहे आणि हा वरचा जो शँडलर आहे त्याचा तो खूप जुना आहे.
सवाई ड्रेसिंग सेटिंग है। जैसे भारत के लिए मैंने बताया था कि इन्होंने अपना कैपिटल आमेर फोर्ट से यहाँ पे शिफ्ट किया, तो इनके नाम से टाउन का नाम है जयपुर। यह राजा का नाम था पुरमिन सिटी, तो राजस्थान में राजाओं के नाम से इनके टाउन के नाम है, और पुरमिन सिटी मिन सिटी। तो जैसे जोधपुर में जाएंगे वहाँ पे जोधा राजा थे, उदयपुर में उदय सिंह राजा थे, बागीपुर लगाए। तो इन्होंने पूरा टाउन स्टेबलाइज किया, ये महल भी बनवाया। इनके राजा बहुत ही अच्छे एस्ट्रोलॉजर थे, एस्ट्रोनॉमर थे, और इन्होंने इंडिया में 5 जंतर मंतर भी बनवाए। 5 जंतर मंतर है दिल्ली, उज्जैन, वाराणसी, मथुरा और जयपुर में। जयपुर वाला जो इस पैलेस के बाहर है, तो इसके बाद हम लोग विजिट करना चाहिए। एक्चुअली एक एस्ट्रोनॉमिकल ऑब्जर्वेटरी है। ये इनके सन थर्ड महाराजा माधो सिंह फर्स्ट। लेकिन जो थर्ड किंग थे ना, एक्चुअली बहुत ही जाइंट किंग थे। 7 फीट हाइट था, 250 किलो इनका वेट हुआ करता था। अभी हम लोग टेक्सटाइल म्यूजियम में चलेंगे तो वहाँ पे एक गाउन देखने को मिलेगा 7 फीट टॉल, उसका जो फिट है 4 फीट। लेकिन ये जो राजा थे बहुत कम एज में डेथ हुआ, ओनली 40 ईयर्स। इन्हीं का नहीं, जयपुर में जितने भी महाराजा हुए मोस्टली सब लोगों का ही बहुत कम एज में डेथ हुआ, बिलो 40 ईयर्स, सेकंड टू 7th महाराजा का। देखिए भैंस है, गदा, इस तरह के गदा एक्चुअली हेलमेट को क्रैक करने के लिए यूज किया करते थे। तो हेलमेट क्रैकर यहाँ पे लगा, लड़ाई के लिए हाँ। एक वहाँ पे गोल्ड प्लेटेड गन है। गोल्ड प्लेटेड ओ, मी तुम्हाला एक गन दाखवतोय गोल्ड प्लेटेड एकदा. हे सगळं गोल्ड आहे गन वरती लावलेलं. ये 5th किंग है, सवाई प्रताप सिंह इनका नाम है। जब अभी अभी हम लोग जो जल महल या हवा महल देखेंगे ना, वो दोनों इन्होंने बनवाया, जल महल भी और हवा महल भी। हवा महल इन्होंने बनवाया रानी के लिए। वो एक फसाड है, भगवान कृष्ण के क्राउन की तरह बना हुआ था, क्या कि रॉयल फैमिली जो है ना बहुत डेवोट थे कृष्ण भगवान के, तो क्राउन की तरह पूरा आर्किटेक्चर है। और वो अंदर से पूरा एम्प्टी है, खाली है। लेकिन जैसे बताया कि वो पुराने टाइम में व्यूइंग एरिया था महारानी के लिए, पर्दा पड़ता था, रानियों को अलाउ नहीं करते थे, तो यहाँ से पहले से महारानियाँ वहाँ पे जाया करते थे, और रोड पे जो भी प्रोसेशन निकलता था उसको देखने के लिए। तो अंदर से एम्प्टी है, खाली। फिर ये 5th किंग है, सवाई प्रताप, सॉरी 6th महाराजा जगत सिंह। लेकिन पेंटिंग से ये भी आपको बड़े जाइंट महाराजा लगेंगे, मोटे तगड़े लगेंगे। लेकिन ये जो राजा थे इनका सिर्फ 38 केस में डेथ हो गया। ये जितने भी पेंटिंग्स है सब काल्पनिक है, इमेजिनेशन। उनके डेथ के बाद में बनाया गया, एक आर्टिस्ट है उनका बनाया हुआ है। लेकिन जो 8 महाराजा थे सवाई राम सिंह, वो कैमरा लेके आए, तो उनके टाइम से फोटोग्राफी स्टार्ट हुआ। उनके टाइम से फोटोग्राफ से राजाओं के रियल फेसेस है, उससे पहले सब इमेजिनेशन पोर्ट्रेट्स हैं। दरबारी गाउन, जब भी दरबार अटेंड करते थे तो इसने का ऐसा गाउन यूज किया। और ये स्टैचूज वगैरह देखना ना, ये भी सेरेमोनी है। अभी देखिएगा तो ये 1 महाराजा सवाई राम सिंह नाम है। अभी हम लोग जयपुर को जो पिंक सिटी नाम से जानते हैं ना, वो इन्हीं के टाइम का है। और इनके टाइम में प्रिंस एल्बर्ट आए थे, उनके टाइम में वो पूरे टाउन को जो है वो भगवा कलर में पेंट करवाया गया, टेराकोटा कलर में। लेकिन प्रिंस एल्बर्ट ने उसको पिंक कहा, इसलिए पिंक सिटी कहते हैं। ये 9th किंग, इनका नाम माधो सिंह सेकंड। अच्छा, 9th किंग जो थे, आपने जो पीछे मेडल्स देखे ना, वो सब इनको मिले। लेकिन ये जो राजा थे ना, एक्चुअली रिलीजियस थे, गंगा जल यूज करते थे पीने के लिए। लंदन इनको इनवाइट किया गया प्रिंस एडवर्ड 7th की कॉरोनेशन सेरेमनी के लिए। तो जब लंदन में इनवाइट किया गया, तो हम लोग जानते हैं कि इंग्लैंड में गंगा जल नहीं है, तो ऐसे गंगा जल ले जाने के लिए इन्होंने 2 बड़े चांदी के कलश बनवाए, सिल्वर जार्स, जो भी आपको आगे दिखाएंगे। वो बहुत हैवी है, एक कलश का वजन 345 किलोग्राम, पानी का कैपेसिटी 2000 लीटर। 2 कलश है, दोनों को मेंशन किया हुआ है अभी भी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में एज ए बिगेस्ट सिल्वर वेसल्स इन द वर्ल्ड। और इनमें महाराजा गंगा वाटर फिल अप करके उनको इंग्लैंड ले गए। 10th महाराजा सवाई मानसिंह सेकंड, ये आपको म्यूजियम दिख रहे हैं ना, कि म्यूजियम इन्होंने ओपन किया 1959 में। इवन जयपुर में भी जो सवाई मानसिंह वो सब इन्हीं के। और ये पोलो प्लेयर भी थे, इन्होंने इंडिया के लिए फर्स्ट पोलो वाइल्ड कप जीता फ्रांस में 1957। ठीक है, और इनका पोलो खेलते हुए डेथ हुआ 1970 में लंदन में। और 3 शादियां की। अगर आप लोगों ने राजमाता गायत्री देवी के लिए सुना हो, शी वॉज वन ऑफ द मोस्ट ब्यूटीफुल लेडी ऑफ द वर्ल्ड, वो महाराजा की 3rd वाइफ। ये लास्ट वाला पोर्ट्रेट लेट महाराजा ब्रिगेडियर भवानी सिंह जी। ब्रिगेडियर क्यों? क्योंकि इंडियन आर्मी से थे, 10 पैरा में थे, और इन्होंने खुद ने पाकिस्तान के अगेंस्ट बैटल लड़ा था 1971 में। इसलिए इनको 2nd हाईएस्ट गैलेंट्री अवार्ड भी मिला हुआ है, महावीर चक्र। सैलरी के लिए सिर्फ टोकन मनी लेते थे, ओनली 1 रुपये। तो इन्होंने आर्मी ज्वाइन किया सिर्फ नेशन को सर्व करने के लिए, ना कि पैसे। और अभी इनके जो ग्रैंडसन है वो महाराजा है, क्योंकि कोई सा नहीं था, उन्होंने अपने डॉटर को सिर्फ आज वो राजा। ये एलिफेंट सीट है,
और क्वीन एलिजाबेथ जिनका भी रिसेंटली डेथ हुआ ना, वो एक्चुअली यहाँ पर आई थी 1961 पे 61 में। तो इसी एलिफेंट सिक के ऊपर उन्होंने राइड किया था। अभी आगे फोटो आएगा, स्लाइड से चल रहा है। आपको जो एलिफेंट सिक गोल्ड सिल्वर मिक्स है। जितना भी देखा ना आपने, सब वो गोल्ड सिल्वर प्लेटेड है। Ready? ये देख रहे हैं यहाँ पे क्वीन एलिजाबेथ का और मानसिंह जी का फोटो है। ये सेम एलिफेंट सिक यहाँ डिस्प्ले किया। हाँ, तो आज 2 फ्लैग लगे हुए हैं, मतलब जयपुर में राजा है। लेकिन पुराने टाइम में वो जो छोटा फ्लैग दिख रहा है ना, वो छोटा फ्लैग सवाई टाइटल को इंडिकेट करता है। जैसे जितने भी महाराजा हैं उनके आगे लगा हुआ है सवाई जयसिंह, सवाई मानसिंह। सवाई एक्चुअली टाइटल है, सवाई टाइटल है। जैसे हम बोलते हैं ना सवा शेर, क्वार्टर मोर इंटेलिजेंट देन अदर्स। तो जयपुर की जो फर्स्ट किंग थे ना, वो बहुत ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी महाराजा थे जिन्होंने जयपुर बसाया और जंतर मंतर बनवाया। तो इसलिए उनको सवाई का टाइटल मिला हुआ है औरंगजेब से, ना, मुगल एम्पायर से। तो पुराने टाइम में सवाई टाइटल को इंडिकेट करने के लिए सवा फ्लैग होता था, बड़ा फ्लैग का सवा फ्लॅग। ते ना सगळे प्रोग्राम्स व्हायचे, जसे की डान्स आणि सगळ्या गोष्टी व्हायच्या इथे. आणि जे राजा लोक होते ते खालती बसून बघायचे, आणि जे राणी होत्या हे वरती जो तुम्हाला जो दिसतोय इथे बसून राणी बघायचे सगळ्या. कारण की त्यावेळी अलाउड नव्हतं राण्यांना बाकीचे प्रोग्राम्स बघण्यासाठी, तर इथे सगळं बघायचं. लेकिन मशीनरी वर्क है इसमें, देखिए पूरा गोल्ड का एम्ब्रॉयडरी किया दिख रहा है, भैया दिखा रहे हैं, शाइन करता हुआ दिख रहा है आप लोग को। तो रियल गोल्ड से एम्ब्रॉयडरी किया हुआ है। ये ड्रेस मटेरियल है क्वीन का, अनकट ब्लाउज पीस, ठीक है। और ये रजाई कवर है यहाँ पे। नेक्स्ट यहाँ पे रजाई लगा हुआ है। इंडस्ट्रीज वहाँ पर जितनी भी चीजें आप लोगों ने यहाँ पे देखी, सब वहाँ पे बनती थी और अभी भी बनती है। बड़ा इंडस्ट्री हम लोग वहाँ पे देखेंगे। लेकिन जब राजा यहाँ पे आए तो अपने साथ कुछ आर्टिस्ट लोगों को यहाँ भी लेके आए। तो यहाँ पे अभी भी पुराने टाइम के राजा महाराजा के आर्टिस्ट एक आर्टिस्ट है जो एक बाल के ब्रश से पेंटिंग बनाता है, तो उसको हा इकडचा तुम्ही बोलू शकता छोटंसं स्मॉल मार्केट, जे आता नाही 300 वर्षापासून हे मार्केट चालूच आहे इथे. आणि 300 वर्ष झाली ऑलमोस्ट. कारण की इथे सगळे जे आहेत ते राजांनी आणलेली लोक आहेत, आणि त्यांची जी पिढी न पिढी अजून इथे काम करते, वर्क करते. आणि ते आपल्याला विकून पण देतात काय सामान. तर इथे जसं की कुंदनचे व्यापारी आहेत, तिथे पुढे आपल्याला भेटतील ती परफ्यूम आहे, तिथे पुढे बऱ्याच गोष्टी आहेत आणि ते लोक पण आहेत. तर हे जंतर मंतर आहे इकडचं, आणि हे वर्ल्ड हेरिटेज साईड आहे. मी आता इथं थोडं एक्सप्लोर केलंय, आणि 1700 मध्ये या गोष्टी लोकांना माहिती होत्या की इथून काय दिसतं, कुठून काय दिसतं. तर तुम्ही ते मोठंवालं बघू शकता, तर तिथून तुम्हाला ध्रुव तारा वरती दिसतो डायरेक्ट तिकडे एका कॉर्नर उभारून वरती. आणि त्याच्यासोबतच ह्या बऱ्याच गोष्टी आहेत इथे. आपण बघू अजून किती लागतंय. आणि आता आपण हवा महलला बघायला चाललेलो आहे, एकदा चेक करूया. अर्थ का रोटेशन दिखाता है कि अर्थ अपने एक्सिस पे आज के दिन में कितना रोटेट कर चुका है। तो 24 घंटे के अंदर अर्थ रोटेट करता है 360 डिग्री। ये जो इंस्ट्रूमेंट देख रहे हैं ना, वो 360 डिग्री के एंगल में बना हुआ है, ठीक है। ये जो टॉप पे देखे ना अंदर की तरफ, तो वहाँ पे डिग्रीज लिखी हुई है। अब अंदर आ जाइए आप लोग। आप आधे इधर आ जाइए, इधर आ जाइए, बाजूचे तो जैसे बताया कि 360 डिग्री का एंगल दिखाता है। तो ये पूरा 360 डिग्री के एंगल में बना हुआ है। अभी देखिए टॉप पे दिख रहा है ना, वहाँ पे डिग्रीज लिखी हुई है, ठीक है। और ये वाले पिलर जो है ना, ये वाला, इसके टॉप पे देखिए वहाँ पे वो 0 लिखा हुआ है टॉप पे, ठीक है। 0 then 20 30 40 and 50।
इसमें एक जो लाइन है ना वो 1-1 डिग्री का है, एक लाइन 1 डिग्री। इस आयरन पॉल का शेडो जहां तक गिर रहा होगा वहां तक उसका अर्थ अपने एक्सेस पे रोटेट कर चुका होगा। तो वहां देखिए सामने दिख रहा है आयरन पॉल का शेडो वहां वॉल के ऊपर गिरा हुआ है, और जस्ट उसके ऊपर देखिए 50 डिग्री है, तो 50 डिग्री से एक डिग्री पहले मतलब 49 डिग्री पर अभी इसका मतलब 49 डिग्री अपने अर्थ पे अपने एक्सिस पे अर्थ रोटेट कर चुका है 49 डिग्री। और नेक्स्ट डे जो है उसका पूरा रोटेशन कंप्लीट हो जाएगा। दूसरा चीज एक मालूम चलता है एल्टीट्यूड, कि सूरज और जयपुर के बीच में कितने डिग्री का एंगल बन रहा है, तो एल्टीट्यूड तो कैसे मालूम चलेगा, तो देखिए यहाँ पे लिखा हुआ है 40, 35। 45, यहाँ पे 50 है, वो 50 फिर 55। अभी देखिए वहाँ पे वो शेडो दिखा है ना, वहाँ पे गिरा हुआ है, तो वो जो लाइन है उससे पहले 35 है, 36, 37। 36, 37, तो 37 डिग्री का एंगल बन रहा है सूर्य और जयपुर के बीच में। ओके। और ये जो लाइनें है ना, ये वो जो बता रहा है ऊपर वाला, वो दिखा रहा है रोटेशन। तो 49 डिग्री रोटेट कर चुका है और 36 डिग्री का एंगल बना हुआ है। शेड बनाया हुआ हॉल, तो वो जयपुर की लोकेशन को शो कर रहा है जो 27 डिग्री लैटिट्यूड लाइन पर है, ठीक है। उसके ऊपर हल्का जो सर्कल दिख रहा है वो है ध्रुव तारा जो होता है ना, उसकी पोजीशन को शो कर रहा है। नीचे में आप देख रहे हैं बहुत सारे नाम लिखे हुए हैं, क्योंकि 27 नक्षत्र होते हैं ना, 27 नक्षत्रों के नाम लिखे हुए हैं सभी, यहाँ से लेके और उस तरफ भी। तो नक्षत्र क्या होता है, तारे होते हैं जो नाइट में दिखाई देते हैं। तो कैसे वर्क करेगा, ये जो हॉल बनाया हुआ है ना उसके अंदर एक ऐसा सीधा टेलीस्कोप होता है, उसको फिक्स करेंगे, उसको सर्टेन डिग्री पे रोटेट करेंगे, उसके बॉटम पे जिस भी नक्षत्र का नाम आएगा ना उसको हम टेलीस्कोप के थ्रू देख सकते हैं। अभी किसी बच्चे का जन्म किस नक्षत्र में हुआ है वो भी इसी से मालूम चलता है, लेकिन उसके लिए हमको एक दूसरा इंस्ट्रूमेंट हो रहा है वहाँ जाना पड़ेगा, वो भी आपको आगे तो ये हो गया एक इंस्ट्रूमेंट। फिर हो गया नेक्स्ट वाला इंस्ट्रूमेंट, जो मेन इंस्ट्रूमेंट है ना जो आपको अच्छे से समझ में आएंगे, ये दोनों वाले। तो ये क्या है, ये दोनों है क्लॉक्स, सन डायल, ये वाला भी और वो ट्रायंगल वॉल दिख रहा है ना वो वाला भी, दोनों सन डायल है, सन क्लॉक्स है। ये दोनों क्लॉक्स जयपुर के लोकल टाइम को दिखाता है। हमारा जो इंडियन स्टैंडर्ड टाइम आता है ना IST, जो मोबाइल या घड़ी में दिखता है वो आता है इलाहाबाद से। ये घड़ी हमको लोकल टाइम दिखाएगा। तो लोकल टाइम में, जयपुर के लोकल टाइम में और इंडियन स्टैंडर्ड टाइम में हमेशा डिफरेंस रहेगा। मिनिमम 10 मिनट्स, मैक्सिमम होता है 41 मिनट्स। टाइम के अकॉर्डिंग बढ़ता भी जाता है, घटता भी जाता है। तो आज का जो डिफरेंस है वो 11 मिनट का है, जो वहाँ पे लिखा हुआ होगा अभी। तो हम लोग पहले वो घड़ी देखेंगे, जब वो डिफरेंस उसमें ऐड करेंगे ना तब हमको वो इंडियन स्टैंडर्ड टाइम दिखेगा। अदरवाइज इस पे जो दिखेगा घड़ी पे वो लोकल टाइम होगा। ये वाला घड़ी जो है ना, ये कि 24 घंटे काम करता है, 24 आवर्स। 24 आवर्स कब करेगा, जब मून लाइट होगा। मून लाइट नहीं होगा तो नहीं करेगा। वो जो घड़ी है वो सुबह 6 से लेके और शाम के 6 बजे तक, जब तक सन रहेगा तभी तक काम करेगा। और फिर शाम को ये वर्क करता है? नहीं, ये भी सब सनलाइट पे। अगर मून लाइट होगा तो ही काम करेगा, मून लाइट नहीं होगा तो नहीं करेगा। पहले 15 दिवस 15 दिन चंद्रमा रहता है, 15 दिन पूर्णिमा रहता है। पढ़ेंगे, ठीक है। तो 2:02 बरोबर भाई शपथ 2 एक झाले. आपला लोकल टाइम, आपला IST टाइम, आपला टाइम आपण घड्याळात आणि इकडे जावाचे लोकली बरोबर 151 है, 51 प्लस 11 यहाँ पे म्हणजे आज 11 मिनिटं पुढे आहे घड्याळ. रोजचं बदलतं. हाँ. अभी 10 मिनट था मैक्सिमम, अभी परसों। अभी धीरे धीरे इसका डिफरेंस बढ़ता जाएगा। क्योंकि जैसे जैसे आपण हाँ दूसरे सीजन की तरफ हाँ, अब इस तरफ आई। फायनली आपण बसलेलो आहे ते छोट्या रिक्षामध्ये, जे मिनी मेट्रो बोलतात, छोटे छोटे टुकटुक. तर त्याच्यात आपण बसलोय आणि आता इथून आपण चाललोय हवा महलला. जास्त लांब नाहीये खरं तर, पूर्ण ओपन रिक्षा असते. मी तुम्हाला एकदा दाखवतो कशी असते. पप्पा बसलेत, ओम बसलाय आणि तुम्हाला दाखवतो मी कुठली रिक्षा असते. वा, ही अशी मिनी रिक्षा असते, टुकटुक, सगळी ओपन असते. 2 रिक्षा केल्यात आपण आणि आमच्या दुसऱ्या रिक्षामध्ये बसलेत. शार्दूला माझ्यासोबत असतो, सगळे बसलेले इथे. आता बघू आपण किती वेळ लागतं अजून आपल्याला इथून. हवा महल आता जास्त राहणार आहे, थोडस ते बाजूला. खरंच टुकटुक मध्ये बसायला मजा आहे. आपल्या इथे मुंबईमध्ये रिक्षा चालू झाल्या तर खरंच मजा येईल. हवा महलच्या नंतर आपण लंच करूया आणि लंच करून झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण आमेर फोर्ट आणि अजून 2-3 जागा आहेत तिथे आपण हे करणार आहे. जसं जलमहल आहे, 2-3 फेमस जागा आहेत त्या आपण एक्सप्लोर करणार आजच्या दिवसामध्ये.
आणि मग रात्री अराउंड 10 पर्यंत आपण आपल्या हॉटेलला जाऊन डिनर करून उद्या सकाळी आपण रवाना होणार आहे जोधपूरसाठी. तर आपण हवा महलला गेलेलो, पण वरती काय एवढं खास नाही आहे मग हवा महल बघण्यासाठी. तर त्याच कारणामुळे मी हवा महलच्या इथं पुढे आलो. आता तुम्हाला बाहेरून आपण फोटो काढले, मी तुम्हाला 2 फोटोज टाकून देईल ग्रुपमध्ये, कसं दिसतं हवा महल. आणि आता आपण लंच करायला चाललोय. इथे चांगले रेस्टॉरंट तर एवढे खास नाही आहेत वाटतंय, पण बघू जे पण असेल लंच करू. लंच करून आपण आपल्या पुढच्या दिशेने जे की आमेर फोर्ट आहे, आमेर फोर्ट बघायला जाऊया. आणि आमेर फोर्ट बघून तिथून जलमहल आणि बिर्ला मंदिर हे आजचे 2 डेस्टिनेशन आहेत. आणि जर तुमच्या लोकांना माझा कॉन्टेंट आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.